तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत निरंकार सप्ताहात राहतात. 7 दिवस असते. 7 दिवसामध्ये तुम्ही सकाळ चहा घेत नाही. चहा फक्त घेतो. चहा घेतो. जेवण नाश्ता वर्ज आहे. होय दिवसभरात कसलाच नाही. काय नाही. आता मी नाश्ता करून आलो. आणि तुम्ही नाश्ता आपल्या करता म्हणजे पदार्थ नाश्ता फक्त तुमच्या स्वतःच्या पैशाने. हा, बस. दुसऱ्याने कुणी दिले तर नाही घ्यायचं नाही नाही. इच्छेनुसार हरी इथे गंधात दिलं तरी नाहीतर नाही. असा आहे भाव आहे आपला. असे मामा कशामुळं केला असेल तुम्ही प्रॉम? मी पहिले 25 वर्षे ही लहान मुलगा आहे काय हा त्यापासून मी 25 वर्ष सेवा केली. बर सेवा करीत असताना त्यावेळेला असं गावात प्रत्येक ठिकाणी खाल्लेलं आणि एक कीर्तनकार आला आणि त्या कीर्तनकारानं सांगितलं हा. की बाबा तुम्ही जी सेवा करताय ही सेवा ज्याला आवडते त्याने घरचे खायचं आणि इथे यायचं. तेवढा शब्द मी काने ऐकला. मी शिलेत तिथून पुढं काही सेवा बंद आहे का. तिथून तरी रात्र दिवस वाढली की ज्या ठिकाणी आपण खात नाव तरी सुद्धा आनंद घ्यायचा सेवेचा. आता ही गंधाचा आहे. ह्याच्या पाठीमाला मागून नाही काम असं. मामा मग प्रसाद म्हणते की ते तर प्रसाद असतं की ते आपलं जेवण म्हणजे प्रसादच आहे ना. होय ना. मग ते घ्यायला काय हरकत आहे. नाही आपण संकल्प त्या महाराज काय झालं तुम्हाला सांगतो. आज मी 2010ला 2010ला आमच्या गावातल्या एका माणसाने सप्ताच होता आणि सप्तेत गुलाबजामुन केलं होतं. आज 2010 ते 2026 चालू आहे ना. म्हणजे किती वर्ष पडले बघा. त्यावेळेला गुलाबजामुनाला जरा किंमत होती आणि त्या माणसाला माहिती नाही. जे जेवण देते का त्याला माहिती नाही काय होती. लेकर बाळाचं खाऊ गुलाबजामुन संपलं. गुलाबजामुन संपलं. थोडी माणसं ते बीडच्या महाराजाची 40 शिल्लक राहिली. त्यातनं ते थोडं कमी जास्त असेल. मग त्यांना ती 9चं टायमिंग उभं राहायची ती 9:30 वाजले असते. मग त्या कीर्तनाने अर्धा तास उशीर. त्या कीर्तनकारांनी काय बोलले कीर्तनात खरोखर त्याला सेवा आवडते. त्याने घरचे काय आणि ते हा शब्द मी माझ्या मनाला किती वर्षाचा पाळला. 25 2010 ते आता 2026 16 वर्ष हा संकल्प करीत आलो. इथं आनंद दुसरं काय आणि आपल्याला समाधान वाटतं. सतत चिंतन हरिनाम. तुमचं नाव काय मामा. माझं नाव संदीप बांदेवराव माने राहणार दारू तालुका जिल्हा दारू जावं. दारूच. मग काय गोलाची वाडी आमच्या जवळ. मग तुमच्या त्या माळाला चालत आलो. हा. आता 22ला 2 दिवस सप्ताह होता. परवा दिवशी काल्याच कीर्तन. हा मग तुमच्या त्या माळाच्या गळ्याला एकदम काठाला जी वस्ती आहे हा. तिथला मुलगा असा हा. ती रोज 2 दिवस लागोपाठ गाठ पडले. म्हणलं कुठं जातो पाऊल तर उस्मानाबाद. मला माझी सेवा करा. माझ्या हातात ही होतं गंधा सेवा त्यानं 2 दिवस केली. हा तिची शिकवून काम करते म्हणे. हा हा बापराव झाडाला. करेक्ट झाड 2 दिवस. बरोबर. आनंद ही आपल्याकडे आहे काय हा व्हिडिओ हा चांगलं की आनंद. अशा सेवा घडाव्या. काय तर हे पण अशी पण सेवाची एक प्रकारे. हाय महान सेवा सर. तुमचा विचार पण लोकांपर्यंत जावा. एक जावा. विचार असा जावा. अभिमानी विचार आहे तुमचा की बाबा. माझ्या डोक्यावर 12 वर्ष गंगा होती. तुम्हाला माहिती आहे हा. का. डोक्यावर गागर होती 12 वर्ष कशाबद्दल. तुळजापूरला. हा. मी 12 वर्ष गागर घेऊन अख्खा महाराष्ट्र हिंडलो. हा. हां डोक्यावर गागर आणि सायकल चालवायची. तुम्ही होतो काय ते सायकलवर त्या उभ्या रोडने ह्याच्यापासून जात होतो. आता सुद्धा एक सायकल आली. अशी सायकल चालवी डायरेक्ट मी बघितलंय की. मग तुम्हाला लहान होतो पण मी. लहान तुम्ही आजशीला. हा. आता एक सायकल यायला लागली. कालच मुलाखत झाली. बर बर आपला संभाजी पलंगे तुम्हाला माहित आहे की. मी संभाजी पलंगेचा धाकटा मुलगा काल हा तिथं 22ला काल लग्न होतं. बर बर कावलदाऱ्याला मी होतो तिथं. हा कारण ती आमची सोयरी ती हो पत्रिका दिली. हो. मी गेलो आणि ती तिथं घाटायला पोरं हा. मला ओळखलं मामा इकडे. म्हणलं ती माऊली मला म्हणलं आता ऑगस्टमध्ये जायचा माझा प्रवास आहे म्हणून. मला 2 महिने आता प्रॅक्टिस करावी लागते. कारण 2012ला घागर बंद पडली. हो. बाळासाहेब ठाकरे हा यांच्याकडे मला घागर घेऊन जायची होती. हा आणि नेमकं नाशिक त्र्यंबकेश्वरला मी गेलो. हा. माझा तो शेवटचा ठरला हा 2012चा संकल्प. हा आणि माझं मत होतं बाळासाहेब ठाकरेला तुळजापूरची आईची गंगा हा निघून घालायची. हा पुन्हा उद्धवला
हा. आमचा एक मालक कुमार काका तुम्हाला माहिती आहे शेफ. माहिती आहे शर्ट. मी त्यांच्या घरात 30 वर्ष काम करतो. कसा महिनाभरच यात्रेपुरतं, हा. बाकीचा दिवस नाही. असं आमचा दिनक्रम हा. चालू. पुन्हा त्याची 2 मुलं. हा. आता एक आहे कुमार काकाचा मुलगा, आहे की. एक वारलाय ऍक्सिडेंट. हा. तर ती बैड्या काय म्हणत, आता उद्धवला देऊ हा. कागल भेट. तसं मंजूस ती बी गेलं म्हणून. तिथे उस्मानाबादला मामाचा कार्यक्रम, हा. आणि मामाचा कार्यक्रम असल्यामुळं बरं तो बिगर विसनी मुलगा होय की. मालक होय. आमच्या ते कधी काय नाही कवा तर थम्सअपची बारकी बाटली प्याना. अटॅक झालं ना. अटॅक झाला नाही. अटॅकमध्ये त्याच्या आदल्या दिवशी ॲक्सिडेंट झाला. पण कसा ॲक्सिडेंट कसा झाला माहिती आहे का? त्याच्या आदल्या दिवशी बरोबर 11:30 का 12ला येत होती माणूस वाढला होता, आणि त्यानंच कॅच केलं आणि याची गाडी चालू होऊन द्यायची पलटी केली. तरी 3-4 आठवडं होतं मग जास्त. मग आता ते घागर घेऊन कशाला म्हणजे काय करत आता होते अजून तुम्ही? एकदा संकल्प चालूच राहणार होता. बर. आता मी पहिलं काय होतं माझं हं. त्या काळात हा. की 75 ते 85 हं. 10 वर्षे हं. ही गुजरात वाल्यांची ती ही नव्हती काय, आता ही दाढीवाली नसती ती काय ती पंजाब शिकडी. हा, हा. यांचं सततच रोज धापाच मारणार. आपल्या भारत देशात शांतता नांदावी. होय. माझा प्रश्न एक, हा. गोरगरिबाला त्रास कोणी, होय. भ्रष्टाचार वाढू नये, हा. पाऊस वेळेच्या वेळेला पडावा, पडावा. हा. ही भगवंताकडे मागणं घेऊन संकल्प. हा, असे 5 प्रश्न हं. माझ्या मनाचे हं. ती मांडले होते. हा. आणि ती तरुण भारतला याल तर टीव्हीत गेली की माझी हा. मुलाखत पाठीमागं, मला सुद्धा बघण्यात आलं नाही. हा. तुम्हाला खांडेकर सराची आई माहिती आहे का? माहिती. मग खांडेकर सराची आई म्हणजे माने मामा इकडे या. का थांबा म्हणले, तुम्हाला चहा बांधायचं कशाचा? अहो म्हणले तुम्ही टीव्हीत दिसला आम्हाला. म्हणलं केव्हा? तर म्हणले मागच्या 8 दिवसात. त्यांची आई आजारी सोलापूरला दवाखान्यात. मग ती दवाखान्यात ठेवली असते की त्यांनी बघितलं माझी मुलाखत चालू, आता तुमची माझी आई अशी, आणि ही सुद्धा मुलाखत जाऊ शकते. निष्प्रश्य सेवा. होय. आणि तुमचं घरी कोण आहे? घरी माझ्या 3 मुली हा. आणि 1 मुलगा हा. आणि मंडळी. मुलगा काय करतो? मुलगा काय ती लाकडाची मशीन घेतोय, लाकडे कवा कापतोय कवा बोंबलं त्यांचं काय सांभाळता का नाही तुम्हाला? काय सांभाळतं. हा. सांभाळायच्या विलक्ष हा. लक्षण नाही ती त्याची. हा. आई बापाला कवा मारेन की त्याला असं झालं होय. आईला तर सांभाळते का नाही? नाही. हं. आई न बाप कालच नेलं 60 किलो ज्वारी. आई 8 दिवस झाले ती कडबा मोडते काढते. माझा आज 62वा दिवस आहे, गंध खाली नाही. हा. म्हणजे तुमच्या सप्तेत आलो हो, तसं हो. ही 62वा दिवस आहे, गंधी 1 बी दिवस बंद नाही. मग याला निमित्त काही ना काहीतरी आहे. हं. मग तिथं पैसे येते का जाते ते हे बी माहिती नाही. पण कसा माझा पांढरून बागवा लागला ते बागू द्या, बागवीतच असतो. होय. ज्याच कोणी नाही त्याच देव असतो. मग माझा संकल्प असा. तुम्ही मग एकत्र राहतो का ते वेगळं राहते? नाही नाही, सगळे एकत्रित. लग्न झालंय का पोराचं? नाही. नाही हं. नाही. लहान आहे का? मोप 30 पोस्टर काढले. हा. दारू प्यायची, डाव खेळायचा, हा. तसलेत कोण येतं आपल्या घरला गरीबाच्या. होय. माझ्याच भावाचं पोराच गाय 8 एकर पाणी पिते, 100 पोती सोयाबीन घरात आहे, आणि ती पोरगी लगीनच करायला तयार नाही. हं. माझ्या मनासारखी बायको पाहिजे. आता कसं? आता कसं करावं? आता त्याचं 26 आहे, हं. माझ्याचं 29 आहे, माझ्या तिसऱ्या भावाचं 26च आहे. मुली पण भेटत नाहीत हो. भेटना त्या म्हणजे मी म्हणलं की हं. 1 लाख रुपये घेऊन आणतो. हं. पोरग काय म्हणते, हं. तसल्या मुली राहत असते त्याला. मग मी काय म्हणलं त्याला, तुला काय नाही काय म्हणलं. होय की. तसले मुली म्हणजे गावात आता 5-7 कर्नाटकमधनं मुली आणल्या लाख रुपये देऊन. हा. त्यांनी लग्न केली. होय. त्या पोरी रोजानं कामाला जाते. होय की. रात कशी नसते. हो राहते तर एकदा गोडी लागल्यावर काय त्याला? गोडी होय. लागल्यावर काय असते ना, आपल्या हातात आहे गोडी लावा आपल्या हातात आहे. का नाही? आपण पिऊन आणि आपल्या पिऊन हात- असं करायला कसं राहायचं आणि त्यांनी? तू मुलीला घराच्या बाहेर नको काढू, होय की. पण तिला सांभाळते. सांभाळतं की. आपल्याला चालता येईना पिऊन. हा. मग काय मग त्यांनी कसं राहायचं सांगा? लाख दिलं काय आणि 10 लाख दिलं काय काय? त्याचा उपयोग? त्याचा काय उपयोग नाही. तुमची सेवा आवडली मावा पण बरं का. सेवा ही मी लहान मग आता तुम्ही एवढी सेवा करता, मला एक सांगा, होय. मग हे मुलं वगैरे जे आता ते सांभाळत नाही, हे करत नाही, ही काय देवाची इच्छा काय नेमकं ही काय वाटते तुम्हाला?
काय आता करावं आपण करताव देव म्हणून त्याला देव करायची कुठली सोय ती नेमकं रविवारी मटण आणते कसं करा भैरोबाच्या भैरोबाचा देव आहे आपला होय की आणि त्या दिवशी त्यानं मटण दारूच्या निषेध आणून करा म्हणून द्यायचा आईला हां नाही केलं शिवाय द्यायच्या शिवाय त्याच नाव हां आम्ही काय म्हणलं की घे शेतात शेड माराय तू तिथं त्या होय शेतात करून खातात तिकडेच आंघोळ पाणी करून यायचं होय कुठला ते होय तुम्ही जावा मग हां दोघं जण जावा राहणार हां आता मालकीनं रानात राहायला भीती आहे होय म्हणजे एक कोणती एक वस्तू कोण राहते होय पण तुम्ही समाधानी आहो का कसा आपण समाधानी आहे पहिल्यापासूनच हां अपेक्षा मी कोणाची काळी घेत नाही कष्ट करा जगाने जगत आहे माझा होय पहिलाच आता मी नाश्ता केला हं. 30 रुपये पडले होती 30 रुपयाचा नाश्ता केला म्हणलं आता 5 वाजता करायचं सेवन जायचं उद्याला कपडे ही घेऊन यायचं होय 2-4 भाकरी बांधून आणायच्या 2 दिवस राहता येते अशी सेवा करत राहा मामा जाऊ या पुढल्या वर्षी बेस वाढीला सप्ताह अरे सतत जो पण नाही तोपर्यंत येणारच बरं बरं आपल्याला देवाण ठेवलं की आपण वाट करणारच होय हरिभास टक्के माझा जिगर दोस्त आहे आमचं जाव आहे तुमच्याकडे भाऊज येत आमचं ते खरं चालेल. मामा तुम्हाला तर व्यसन नाही दिसत कुठलं व्यसन व्यसन मी 32 करतो पण सांगत नाही हां न सांगण्यासारखीच असते ती 32 व्यसन असल्या माणसाला असतील का 32 व्यसनं? म्हणायचं आता तंबाखूला सोना लावला पाहिजे होय गे बिडीला काडी असते होय गे चिलमीला गांजा असतो होय गे म्हणजे असली ती कुठेतरी बैठकीत बसल्यावर असते ती होय गे ती कायमस्वरूपी पाळून नाही ती होय गे तंबाखू तेवढी पाळून आहे वाळून हां बाकी काय काय नाही नाही. हां? दारू वगैरे असलं नाही दारू नाही ना. हं. आता लोक म्हणते ती तुम्ही दारू पिता वय म्हणायचं होय गे काय सांगावं होय दुसरेच काम करायची काय आवश्यकताच नाही नाही गे होय गे त्याच्यावर तू म्हणून सांगितलं की कोणा काय माणसं म्हणते मग तुम्हाला थोडी दारू बी लागत असं अनेक लय लोक विचित्र आहेत हं? म्हणून त्यांना सांगायचे मी बाबा 32 येत करतो माझा पांढरून माहिती सांग होय गे व्यसन केलं माझे मी केलं होय त्याचा त्रास कोणाला नाही झाला आपल्याला नाही दुसऱ्याला नाही झाला विषय होय आणि विठ्ठल कृपा त्या माऊलीची चला येऊ का मामा होय या अवश्य येतो उद्या पण या